अहो, तुम्ही दिलेला फॉर्म बघितलाय, जरा विचार करू आणि मग ठरवू. काय बघायचंय, तुला काही कळणार आहे का त्यातलं? तू फॉर्मवर आणि चेकवर सही करून दे. नेहमीप्रमाणेच आजही गुंतवणूक झाली. संध्याकाळी तो घरी आला, पण अगदी शांत. तिने विचारलं, काय झालं? पण त्यालाही काही उत्तर नाही. थोड्या वेळाने तोच बोलायला लागला. आज मी जिथे गुंतवणूक करणार होतो तिथे त्याने सांगितलं आणखी पैसे भरावे लागतील. पहिल्यातले थोडे काढून घे. तो म्हणाला तिथेही नुकसान आहे. आता आणखी पैसे द्यावे का नाही हे कळत नाही, तो म्हणाला. तिने त्याचे सर्व कागद पाहिले आणि सांगितले, आपण आहेत ते पैसे काढून घेऊ. नुकसान आहे, पण नुकसान वाढायला नको. तो म्हणाला, ठीक आहे, पण ह्या गुंतवणुकीतून जे कर्ज कमी करणार होतो ते होणार नाही. शिवाय थकलेले हफ्ते सुद्धा फेडण्यासाठी हे पैसे पुरणार नाहीत. हरकत नाही, कमी पडणारे पैसे मी देते. त्याला सकाळचे बोलणे आठवले आणि तो अजून शांत झाला. काळजी करू नकोस, मी कुठूनही उसने पैसे घेणार नाहीये किंवा कर्जही वाढवणार नाहीये. तो तिच्याकडे बघतच राहिला. तिने सांगितले की तिच्या पैशातून, घर खर्चातून थोडे थोडे ती बाजूला साठवत होती आणि तेच पैसे ती त्याला देणार होती. त्याने आणखी विचारल्यावर तिने सांगितले की मला फारसे कळत नाही, पण आपण ज्याच्या मार्फत गुंतवणूक करतोय तो माणूस सरळ, अभ्यासक आणि चांगला असावा. तसेच गुंतवणूक देखील सरळ असावी. आपण गुंतवणूक अशी करू, तशी करू, मोठे आकडे, मोठी आश्वासने, अशा न कळणाऱ्या गोष्टी असतील तर ते टाळणे इष्ट. मी ज्यांच्या मार्फत गुंतवणूक केली त्यांनी कोणतीही मोठी अथवा खोटी आश्वासने दिली नाहीत. गेले अनेक वर्ष थेंबे थेंबे तळे साचे ह्या उक्तीनुसार आज माझे पैसे साठले आहेत. मला खूप माहिती आहेच, पण तिलाही काय काय कळतं हे जो जाणून असतो तो नक्कीच यशस्वी आणि सुखी असतो. महिला दिनाच्या सर्व महिलांना शुभेच्छा. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. योजनेसंबंधित सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचावेत.